असा करा गणिताचा अभ्यास भाग 37 समचलन ट्रिक्स। दोन राशीपैकी एक राशी बदलली असता दिलेल्या दोन राशी असतात त्याच्यापैकी एक राशी बदलली असता दुसरीही राशी बदलत असेल तर त्या बदलास चलन असे म्हणतात। म्हणजे एक राशी बदलली असता दुसरी राशी जर बदलत असेल तर या बदलास चलन असे म्हणतात। म्हणून या चलनामध्ये आपण पाहतोय की चलनाचे दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे समचलन आणि दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन। हे चलनाचे दोन प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्त चलन। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, समचलन कशाला म्हणायचं आणि व्यस्त चलन कशाला म्हणायचं हे जर मुलांना परफेक्ट समजलं, हा बेसिक कन्सेप्ट जर मुलांना व्यवस्थित समजला तर चलन नावाचं प्रकरण मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं समजतं। आपण पाहतोय हे जे दोन प्रकार आहेत, या दोन प्रकारापैकी पहिला प्रकार पाहतो आपण समचलन। कुठला? समचलन। समचलन कशा पद्धतीने ओळखायचे एवढं लक्षात ठेवा। जर समचलन ओळखण्याची साधी सोपी पद्धत सांगतो की गणित नीट वाचल्यानंतर तुम्हाला लगेच समचलन नावाचं चलन समजतं। आणि दुसरं आहे ते व्यस्त चलन। आपण हे दोन प्रकार पाहणार आहोत। समचलन कशाला म्हणायचं पहा की काय, दोन पेनची किंमत 4 रुपये आहे। दोन पेनची किंमत किती आहे? 4 रुपये। मग 3 पेनची किंमत किती असेल? 6 रुपये। 10 पेनची किंमत किती असेल? 20 रुपये। 5 पेनची किंमत किती असेल? 10 रुपये। आणि एका पेनची किंमत किती असेल? 2 रुपये। पहा, हे काय आहेत? पेन। आणि ही काय आहे? किंमत। एक लक्षात ठेवा, 2 पेनची किंमत किती आहे? 4 रुपये। 3 पेनची किंमत किती आहे? 6 रुपये। 10 पेनची किंमत किती आहे? 20 रुपये। 5ची 10 आणि 1 पेनची किंमत 2 रुपये। याच्यावरून असं लक्षात येतं, पेनची संख्या किती आहे? 2 असल्यावर किंमत आहे 4। पेनची संख्या वाढवली किंमत वाढते, पेनची संख्या वाढवली किंमत वाढते। आता पहा, पेनची संख्या कमी केली किंमत कमी होते, पेनची संख्या कमी केली किंमत कमी होते। म्हणजे पेनची संख्या वाढली किंमत वाढते, पेनची संख्या कमी केली किंमत कमी होते। याला म्हणायचं समचलन। कसलं चलन? समचलन। आणि याचं एक वैशिष्ट्य पहा समचलनाचं, या दोन संख्यांचं अतिसंक्षिप्त रूप द्या। ह्या दोन संख्येला 2 पेन आणि 2 पेनची किंमत 4 रुपये, 3 पेनची किंमत 6 रुपये, मी 10 पेन, बरोबर आहे, 10 पेनची किंमत 20 रुपये। याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर बे 1 बे, बे 2 4 म्हणजे 1 छेदस्थानी 2 येते, 3 1 3, 3 2 6 म्हणजे याची सुद्धा 1 छेदस्थानी 2 किंमत येते, 10 1 10, 10 2 20 म्हणजे याची सुद्धा किंमत किती येते? 1 छेदस्थानी 2। म्हणून समचलनाचं गुणोत्तर 1 छेदस्थानी y हे स्थिर असतं। काय असतं? समचलनाचं गुणोत्तर x छेदस्थानी y हे काय असतं? स्थिर असतं। लक्षात आलं? याला अतिसंक्षिप्त रूप केल्यानंतर एकच संख्या येते, 1 छेदस्थानी 1 छेदस्थानी 2। ही कन्सेप्ट मुलांना लक्षात आली की चलन नावाचं प्रकरण व्यवस्थितपणे पोरांना समजतं। पुन्हा पहा, काय म्हणतो आपण? किंमत पेनची संख्या वाढली किंमत वाढते आणि पेनची संख्या कमी झाली किंमत कमी होते। 2 पेनची किंमत 4 रुपये, 10 पेनची किंमत 20 रुपये, पेन वाढली किंमत वाढली, पेन कमी केले 5 किंमत कमी झाले। याला म्हणायचं समचलन। आणि समचलनाचं गुणोत्तर हे नेहमी x छेदस्थानी y असतं, हे स्थिर पद असतं। आणि या संख्यांना जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर एकच संख्या मिळते, म्हणून x छेदस्थानी y हे स्थिर पद असतं। लक्षात आलं? त्यानंतर आपण व्यस्त चलन पाहूया कशाला म्हणायचं। व्यस्त चलनाचा जर आपण विचार केला, मी पहा इथं केलं मजूर आणि दिवस। मजूर आणि दिवस मी असं लिहिलं की 3 मजूर एक काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतात। किती दिवसात? 30 दिवसामध्ये। मग मी असं घेतलं, 6 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 15 दिवसामध्ये। 15 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 6 दिवसामध्ये। 10 मजूर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 9 दिवसामध्ये। पहा, ज्यावेळेस 3 मजूर काम करतात त्यावेळेस किती दिवस लागतात? 30 दिवस। मजुरांची संख्या वाढवली, किती केली? 6 केली, तर दिवस काय होतील?
कमी लागतील, 30 दिवस लागतील. पुन्हा मजुरांची मी संख्या वाढवली तर दिवस कमी लागले. मजुरांची संख्या मी 10 केली, दिवस 9 लागले. म्हणजे मजुरांची संख्या वाढवली तर दिवस कमी होतात आणि मजुरांची संख्या कमी केली तर दिवस वाढतात. याला म्हणायचं व्यस्त चलन. पेनची संख्या वाढली, किंमत वाढते. पेनची संख्या कमी केली, किंमत कमी होते. ह्याला समचलन म्हणायचं. परंतु या ठिकाणी बघा, मजूर कमी केले, दिवस वाढतात. मजूर वाढवले, दिवस कमी होतात. ह्याला म्हणायचं व्यस्त चलन. लक्षात आलं व्यस्त चलनाची कन्सेप्ट काय? मजूर वाढले की दिवस कमी होतात आणि मजूर कमी केले की दिवस वाढतात. 3 मजूर 30 दिवसात करतात तर 6 मजूर 15 दिवसात. आणि पुन्हा का व्यस्त चलनामध्ये पहा, ही जी संख्या आहे, आपण जर पाहिलं हे 3 आणि 30, 3 मजूर किती दिवसात काम करतात? 30 दिवसात. या दोन संख्येचा गुणाकार करा, किती येतो? 90. या दोन्हीचा गुणाकार किती येतो? 90. 15 सख्खी 90. या दोन्हीचा गुणाकार करा, 90 येतो. या दोन्हीचा गुणाकार करा, किती येतो? 90. म्हणून व्यस्त चलनाचं जे स्थिर पद असतं x गुणिले y म्हणून काय असतं? x y हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि समचलनाचं स्थिर पद काय आहे? x छेदस्थानी y. कारण का या दोन संख्येला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर एकच किंमत मिळते आणि या दोन संख्येचा जर गुणाकार केला व्यस्त चलनामध्ये तर त्याची किंमत एकच मिळते. म्हणून व्यस्त चलनाचं गुणोत्तर हे xy असतं स्थिर पद आणि समचलनाचं x छेदस्थानी y असतं. हे जर मुलांना समजलं तर मुलांना सम आणि व्यस्त चलनातला लगेच फरक समजतो. धन्यवाद. पहा गणित, 11 किलो गुळाची किंमत 121 रुपये आहे तर 10 किलो गुळाची किंमत किती? गणित वाचल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला हे उदाहरण समचलनाचं आहे का व्यस्त चलनाचं आहे. 11 किलो गुळाची किंमत 121 आहे तर 10 किलो गुळाची किंमत किती? याच्यावरून आपल्या लक्षात येईल की 11 किलो काय माहीत आहे आणि काय प्रश्न विचारलाय अशी जर मांडणी आपण केली तर हे गणित खूप सोप्या पद्धतीने सांगता येतं. कधीही मी बघा, अति सोपे काय हे प्रश्न आणि मला माहिती काय आहे गणितातली आणि मला काय विचारलंय किंमत आणि गुळ, ही अशी मांडणी केली. माहीत काय आहे? 11 किलो गुळाची किंमत 121 रुपये आहे तर 10 किलो गुळाची किंमत किती असेल? x. 11 किलो गुळाची किंमत 121 आहे तर 10 किलोची निश्चितपणे कमी असणार आहे. म्हणून हे उदाहरण कशाचं आहे? समचलनाचं आहे. म्हणून याची मांडणी करताना काय, समचलनाचं गुणोत्तर किंवा स्थिर पद हे काय असतं? x छेदस्थानी y. म्हणून आपण अशीच मांडणी करूया, x छेदस्थानी 121 बरोबर 10 गुणिले 11. समजलं? x छेदस्थानी y. म्हणून मी सोडवताना असं सोडवलं काय, ह्या x ची किंमत मला काढायची आहे. x बरोबर हे 10 गुणिले 11 छेदस्थानी 11 गुणिले हे 121 इकडे गेलो. मांडणं 121. मग 11 ने बघा, 11 1 11, 11 1 11. म्हणून x बरोबर 10 गुणिले 11 बरोबर 1. 10 गुणिले 11 याचं किंमत किती येते? 110. समजलं कशा पद्धतीने सोडवलंय? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आपण त्या पद्धतीने मांडणी केली. गणित सोडवताना काय केलं, माहीत काय आहे आणि प्रश्न काय अशा रूपात मी मांडणी केली. त्यावेळेस गणित आपल्याला व्यवस्थितपणे समजतं. म्हणून x बरोबर काय केलं, 10 छेदस्थानी 11. हे छेदस्थानचं इकडे गेलं म्हणून इथं गुणाकार आलं. गुणाकार 121 याने याला भागलं, किती आलं? 11. आणि 10 गुणिले 11 बरोबर किती आलं उत्तर? 121. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 110. म्हणून पर्याय क्रमांक येतो 3. चला पुढचं गणित पाहूया. हेही गणित पहा. 9 किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत किती आहे? 1440 रुपये. गणित सोडवताना गणित नीट वाचा. तर 3.5 किलो आंब्याची किंमत किती? 9 ची किती आहे? 1440. तर 3.5 ची निश्चितच कमी असणार आहे. म्हणून मला काय या गणितामध्ये काय प्रश्न काय आहे, माहिती काय दिलेली गणितात आहे. मग आपण काय करतोय, याची किंमत आणि इथं काय आहे? आंबे. मग काय लिहिलं मी? 9 किलो आंब्याची किंमत आहे 1440 तर 3.5 किलो आंब्याची किंमत किती असेल? x रुपये. म्हणून हे उदाहरण कशाचं आहे? समचलन. म्हणून
म्हणून एक्स छेदस्थानी, कारण का समचलनाचं गुणोत्तर एक्स छेदस्थानी वाय, म्हणून एक्स छेदस्थानी 1440 बरोबर 3.5 छेदस्थानी 9, म्हणून एक्स बरोबर 3.5 छेदस्थानी 9 गुणिले 1440. ह्या 9 ह्याला भागा, 9 1 9, 5 उरले, 9 सक्की 54, हे 60, म्हणून एक्स बरोबर 3.5 गुणिले 160 बरोबर यांचा गुणाकार करा, गुणाकार येतो 560. समजलं मांडणी कशा पद्धतीने केली. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर किती येतं 2. कसं सोडवलं. सगळ्यात महत्त्वाचं गणितामध्ये काय, माहिती आणि प्रश्न हे लक्षात आलं. यालाच त्रिराशिक पद्धती असं सुद्धा म्हणतात. समचलनाची गणित आपल्याला त्रिराशिक पद्धतीनं सोडवता येतात. म्हणून या दोन्हीचा गुणाकार छेदस्थ भागिले 9. सारणीतील रिकाम्या जागी योग्य संख्या कोणती असेल. प्रश्न पहा, सारणीतील रिकाम्या जागी योग्य संख्या कोणती असेल. पहा, एक्स वाय दिलेला आहे. एक्सची किंमत 2 असेल तर वायची किंमत 3 येते. एक्सची किंमत 4 असेल तर वायची किंमत 6 येते. एक्सची किंमत 20 असेल तर वायची किंमत 30 येते. एक्सची किंमत 8 असेल तर वायची किंमत किती. हे गणित ज्यावेळेस मी सोडवतो त्यावेळेस एक लक्षात ठेवा की काय, या गणितामध्ये पहा, हे 2 एक्स आणि वायची किंमत बघा, एक्स वाय 2 असेल तर वायची किंमत 3 आहे. पुढं काय सांगितलं, 4 असेल तर वायची किंमत किती आहे 6. याला अतिसंक्षिप्त रूप द्या, बे 2 4 बेत्रिक 6, म्हणजे याची किंमत आली 2 छेदस्थानी 3 याच्या एवढीच. बरोबर आहे. पुन्हा काय सांगितले, वायची किंमत 20, एक्सची किंमत 20 असेल तर वायची किंमत 30. हे गेलं म्हणजे किंमत किती आली 2 छेदस्थानी 3. म्हणजे एक्स छेदस्थानी वाय हे समचलनाचं स्थिर पद आहे, स्थिरांक आहे असं म्हणतो आपण. म्हणून पहा, 2 छेदस्थानी 3, 2 छेदस्थानी 3, 2 छेदस्थानी 3. मग याही ठिकाणी एक्सची किंमत किती दिली 8, तर वायची किंमत किती असेल, तर त्याच पटीत आपल्याला घ्यावं लागेल 4 2 8, म्हणून 4 त्रिक 12. याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 4 2 8 4 त्रिक 12, म्हणजे वायची किंमत किती असेल 12, म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 2. समजलं मुलांनो. असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझा मैत्री मॅथ्स यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा.